आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो आणि आम्हाला तिरस्कार मिळतो। राज ठाकरे यांची विश्व मराठी साहित्य संमेलनामधून खंत व्यक्त। आपली भाषा आपणच वृद्धिंगत करायला हवी, आपण मराठीमध्येच बोललं पाहिजे। राज ठाकरेंची पुन्हा एकदा कणखर भूमिका। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे समाधी अवस्थेत असं शिंदेंच्याच आमदारांना सांगितलं। सामनामधून खळबळजनक दावा। पक्षामधील फोन टॅप केले जात असल्याचा देखील शिंदेंना संशय। सामनातून दावा। शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण। आमदार एकनाथ शिंदेंसाठी नाही तर अमित शहा आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून सुरतला गेले। संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळी जादू केली जाते। राऊतांनी त्यावर लेख लिहावा। सामनामधील रोखठोकवरून नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला। मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत, किती काळी जादू केली जाते आहे, किती उपवास ठेवले जात आहेत, त्याबद्दल पण थोडा लेख लिहा ना। संजय राऊत खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या देतात। एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत। नारायण राणे यांचं प्रत्युत्तर। जे राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो ते सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणारे असतात। मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे काही हापापले नाहीत। उठाव करत असताना शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा विचार केला नव्हता। योगेश कदम यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंची काँग्रेससोबत हातमिळवणी, त्यांना पक्षाशी काहीही देणं घेणं नव्हतं, अशी ही टीका। एकनाथ शिंदेंची वकिली राऊतांनी कधीपासून घेतली? राऊतांनी उद्धव ठाकरेंची काळजी करावी। प्रवीण दरेकर यांचा टोला। एकनाथ शिंदेंची वकिली संजय राऊतांनी कधीपासून घेतली? त्याने उद्धव ठाकरेंची काळजी करायची सोडून आज एकनाथ शिंदे साहेबांची काळजी करतायत। शिंदेंसोबत आम्हाला फडणवीसांनी पाठवलं असं अनेक आमदार म्हणतात। शिवसेना फुटीवर अंबादास दानवे यांचं वक्तव्य। अनेक आमदार फडणवीसांचं ऐकतात असाही दावा। त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। बऱ्याच आमदारांनी सांगितलं की आम्हाला फडणवीसांचा फोन आला मग आम्ही गेलो, आम्हाला फडणवीसांचा फोन आला मग गेलो। काही शिंदेच्या फोनवर ते गेले नव्हते। जे फडणवीसांचंच ऐकतात, एकनाथ शिंदेंचं ऐकण्याची काही गरज नाही त्यांना। राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं। उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येतील का या प्रश्नावर ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं सूचक उत्तर।